ब्रॉट टू यू बाय विगार्ड। नमस्कार। आज एक वेगळा कार्यक्रम। आज आपण इथं लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण जवळपास 7,000 महिलांचा मेळावा इथं आयोजित केला होता आणि ह्या सगळ्या महिला जवळपास 4 तालुक्यातून इथं आल्या होत्या, बारामती, पुरंदर, इंदापूर आणि दौंड। आणि या मेळाव्याला काकींना मला खूप आग्रह करावा लागला। अशा खरं त्या जात नाही राजकीय कार्यक्रमाला, पण आज मी त्यांच्या डोक्यावरच बसते की काही करा पण काकी तुम्हाला यावं लागेल। एक तर त्या खालून वर जायला तयार नव्हत्या, पण आज त्या लेकीसाठी व्यासपीठावर आल्या आणि त्यांनी नमस्कार केला सगळ्या महिला शक्तीला। आणि हे आईचं मन आहे, आईचं हृदय आहे की या वयामध्ये ज्या पद्धतीने लेक संघर्ष करते, या संघर्षामध्ये आई म्हणून त्या त्यांच्या सोबत आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। आई मंचावर आल्यानंतर महिलांमध्ये देखील तेवढ्या पटीने ऊर्जा आली आहे। कसं बघताय? शेवटी आई आहे ना ती, आणि आई शेवटी जेव्हा व्यासपीठावर येऊन एका लेकीसाठी नमस्कार करते आणि ती सुप्रियाताईंसारखी खासदार असेल तर महिलांमध्ये एक त्याला एक म्हणू की प्रत्येकीच्या समोर तिची आई दिसत होती। त्यामुळे एक मातृत्व ज्याला म्हणतो आपण, जे काकींच्या रूपाने आज व्यासपीठावर आलं ते तर मी खरं हट्टाने आणलं, नाही तर काकी यायला तयार नव्हत्या। पण खूप चांगला झाला आणि महिलांमध्ये तो एक चांगला मेसेज गेला की एक आई मुलीसाठी आज या वयामध्ये उभी राहते आणि लोकांना नमस्कार करते। कधी नव्हे भाजपला यश संपादन करता आले नाही बारामतीमध्ये। आता आपण बघितले गेले 50 वर्षामध्ये पवार कुटुंबातीलच एक व्यक्ती फोडून त्या ठिकाणी उमेदवार दिला गेला आहे आणि आता खालच्या पातळीवर जाऊन प्रचार सुरू झालेला आहे। कसं बघताय? एकतर जो तमाशा महाराष्ट्राने गेल्या काही महिन्यामध्ये बघितला, महाराष्ट्रालाही दुःख झालं, बारामतीकरांना दुःख झालं, त्याच्यापेक्षा आम्हाला त्याच्या वेदना खूप झाल्या आणि त्यांना असं वाटत होतं की या सगळ्या त्रासाने साहेब खचतील आणि खच्चीकरण होईल त्यांचं। पण आदरणीय पवारसाहेब हा एक विचार आहेत आणि पुरोगामी विचार सोबत घेऊन चाललेला आहे, एक योद्धा आहे आणि ते उभे राहिले 4 आमदार आणि 1 खासदारांना घेऊन। ज्या पद्धतीने आज महाराष्ट्र सगळा त्यांच्या पाठीशी उभा आहे, हे जे वातावरण आहे या वातावरणाचा आणि साहेबांच्या सोबत महाविकास आघाडी, इतर जे घटक पक्ष आलेले आहेत या सगळ्यांचा परिणाम आज महाराष्ट्राचं चित्र जे काही दिसतंय आपल्याला, जो निकाल लागणार आहे 4 जूनला, याच्यामध्ये महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळेल असं वातावरण आज आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे। जवळपास बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर 4 तारखेमध्ये तुम्ही अनेक सभा घेतल्या, तुम्हाला काय अनुभव आला सर? मी गेले महिनाभर झालं फिरतीये, प्रचार करतीये, लोकांशी बोलतीये, भेटतीये, पण मला 1-2 गोष्टी जाणवल्या मी ज्या मगाशी सांगितल्या। वडीलधारी लोक साहेबांच्या सोबत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आत्ता साहेबांना आपली गरज आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं तरुण युवक जो बेरोजगारीने त्रासलेला आहे, व्यसनाधीन होऊ पाहतोय, हा सगळा तरुण वर्ग साहेबांच्या सोबत आहे। त्यामुळे खूप पॉझिटिव्ह चित्र आहे। पण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा एक चित्र आज आपल्याला, आणि थोडी दडपशाहीचं वातावरण किंवा वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे। पण आम्ही अतिशय नम्रतेने जातोय, हात जोडतोय, विनंती करतोय। या पलीकडे आम्ही मतदारांना काही वेगळं आव्हान करत नाही, फक्त सत्यासोबत राहा, पुरोगामी विचारांच्या सोबत राहा, एवढंच आवाहन करतोय। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। खरं तर का बोलणे मला कळलं नाही, ते माझ्या बाबतीतच का ते एकदम हे झाले। पण मला दादांना सांगायचं की दादा, मी लग्न होऊन या घरात आल्यापासून मी सतत सर्वांसाठीच मी मनापासून प्रचार केला, तेव्हा माझं राजकीय काही हे नव्हतं। आणि साहेबांचा जर गाय वासरू असेल, आमच्या बैलजोडीपासून चरखा असेल आणि आतापर्यंत तुतारीपर्यंत मी खूप मनापासून प्रचार केला आहे। तसा मी अजितदादांचाही मनापासून प्रचार केला। या बारामतीसाठी मी आयुष्याची 25 वर्ष या बारामतीला दिलेली आहेत। जिरायत पट्टा असेल, मुलींचं शिक्षण असेल, अनेक अडचणी असतील, महिला सक्षमीकरण असेल, पण त्याचा जो काही श्रेय आहे, त्याचा जे काही लाभ आहे तो मात्र दादांना विधानसभेला नक्कीच त्याचा मिळालेला आहे। त्यामुळे प्रचार करतोय आम्ही नेहमी। आम्हाला दादा चांगले मोठे व्हावेत हीच आमची सगळ्या कुटुंबियांची अपेक्षा होती आणि त्या पद्धतीने आम्ही दादांना सहकार्य पण केले। पण काल का ते असे मला म्हणाले
माझी दादांना एवढीच विनंती की दादांनी पात्रतेचे जे निकष मला सांगावेत की कुठल्या निकषामध्ये मी बसत नाही आहे त्यांच्या, एवढी विनंती माझी दादांना की मला सांगा, तुम्ही एक मोठी वहिनी या नात्याने तुम्ही मला सांगा मी कुठं कमी पडलं. लोकशाही पद्धतीने आपण निवडणूक पाहिलेली आहे, परंतु आत्ताची निवडणूक लक्ष्मी दर्शनाने होणार की काय अशी देखील चर्चा सुरू झालेली आहे. आपल्याला याचा काही ठिकाणी अनुभव देखील आला आहे. ते वातावरण तर गेल्या 4-5 दिवसापासूनच सुरू झालेलं आहे. आत्ताही काय गावातनं महिला मला भेटलं की वहिनी या गावात लक्ष घाला, खूप म्हणजे खूप वातावरण तणावाचं करून टाकले, लोक हालतच नाहीत गावातनं, खूप वेगळ्या भाषेमध्ये लोक आता बोलायला लागली आहेत आणि याला लोक भीक नाही घालणार आहे. जेवढं तुम्ही दडपाल तेवढा तो उसळून मतदार बाहेर पडणार आहे हे त्यांना कळत नाही आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये मतदान होईल, अजिबात चिंता करू नका. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला मात्र आपण नवीन आहोत, बारामतीकर म्हणून नवीन आहोत, कारण हे आपण पाहिलेलं नाही, असं युद्ध आपण कधीच नाही पाहिलेलं, म्हणजे पहिल्यांदा आपण. पण हरकत नाही, बारामतीकर साहेबांच्या सोबत आहेत, ताईंच्या सोबत आहेत, चांगलं मतदान होईल, चांगलं यश आपल्याला मिळेल आणि ते आम्ही नम्रतापूर्वक विनंती करून आम्ही ते मतदान मागतो. लक्ष्मीचे देखील वाटप करण्यात येणार आहे असं देखील चर्चा सुरू झाली आहे. असं मी पण ऐकलंय, मला नक्की खात्री नाही पण ती सुरू झाले असं मी ऐकलं, बऱ्याच लोकांकडनं ऐकलं, इकडे हे झालं तिकडे झालं, पण आहे, सुरू आहे. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.